आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये पालखी सोहळ्याची बैठकीला दोन्ही महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती। बैठकीपूर्वी पालखी सोहळा प्रमुखांकडून सुनेत्रा पवारांचा सत्कार। मुंबईतील नेस्को ड्रग्ज प्रकरणातील 2 आरोपींना जामीन मंजूर। मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींना जामीन तर 1 लाखाच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर। राज्यातील गुणवत्तापूर्ण आणि प्रेरणादायी शिक्षकांच्या शोधाला सुरुवात। आदर्श शिक्षक उपक्रमांतर्गत निवड प्रक्रिया सुरू। प्रत्येक केंद्रातनं 2 शिक्षकांची निवड करून 15 जूनपर्यंत माहिती सादर करण्याचेही निर्देश। रायगडच्या पेणमधील गणेश मूर्तींच्या किमतींमध्ये आता 25% वाढ तर कच्चा माल, रंग आणि वाहतूक खर्च वाढल्याचा हा परिणाम। गणेशोत्सवापूर्वी भाववाढीनं भाविकांच्या खिशाला फटका। दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यानंतर आता ओंकार हत्ती जोळंबे या गावात दाखल तर काही दिवसांपूर्वी ओंकार हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता। दरम्यान या हत्तीचा लोकवस्तीमध्ये वावर वाढल्यामुळे परिसरात सध्या भीतीचं वातावरण। नाशकात मोबाईल कपड्यांचं आमिष दाखवून अल्पवयीन आदिवासी मुलीचं अपहरण। आदिवासी मुलीचा जबरदस्तीनं विवाह लावल्याचाही प्रकार उघड। विवाहासाठी मुलीची विक्री करून लाखो रुपये उकळल्याचाही आरोप। हर्सूल पोलिसांची मोठी कारवाई। आंतरजिल्हा टोळी या संदर्भात याबाबत गजाड। नागपूर जिल्ह्यातील वलणी या गावामध्ये महिला कमांडोच्या पथकाकडून गस्त। 40 महिला कमांडोजकडून सुरक्षेसाठी रोज गावात गस्त। अवैध दारू विक्री थांबावी, भोंदूबाबाला बळी पडू नका, महिलांवरील अत्याचार थांबावेत यासाठी महिला कमांडोंनी कंबर कसली आहे। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं 2000 तर चांदी 6000 महागली। सोन्याचे दर आता जीएसटीसह प्रतितोळा 1,51,616 रुपयांवर तर चांदी 2.5 लाखांवर। बीडच्या पुरुषोत्तमपुरी बोट दुर्घटनेनंतर आता गोदावरी पात्रातील सर्व बोटी बंद तर 2 दिवसांपूर्वीच बोट उलटून 2 महिलांचा मृत्यू झाला होता। बोट दुर्घटनेनंतर आता बीड जिल्हा प्रशासनाची ही कारवाई।